याच गोपीचंद पडळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे, या देशाला लोकशाही दिलेली आहे, यातून सर्व धर्म समभाव दिलेला आहे, तरी सुद्धा सर्व धर्म समभावाविषयी बोलताना अत्यंत याला विरोध केला आहे गोपीचंद पडळकरनी. तरी सुद्धा गोपीचंद पडळकर कारवाई होत नाही. गोपीचंद पडळकर सरकारचे जावे आहेत का, हा आम्ही कित्येक वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता सुद्धा एवढी त्यांनी चुकीची विधाने केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट मुख्यमंत्री साहेब आता बोलताना म्हणतात, प्रतिक्रिया देताना त्यांना त्यांनी फोन केला होता की असं बोलू नका म्हणून गोपीचंद पडळकरांना. ते त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणतात की गोपीचंद पडळकर हे राज्यामध्ये तरुण नेते, आम्ही तरुण नेते नाही का, आक्रमक नेते, आम्ही आक्रमक नेते नाही का, त्यांना खूप मोठी संधी आहे, आम्हाला संधी नाही का, आम्ही तर दलित प्रश्नासाठी, गरिबांच्या प्रश्नासाठी, वंचितांच्या प्रश्नासाठी किती वेळा जेलमध्ये गेलोय, आम्हाला नाही संधी. परंतु हा माणूस चिथावणीखोर भाषा करतोय, त्यांना खूप मोठी संधी आहे. म्हणजे हा माणूस मंत्रिपदावर बसला तर काय करणार हा माणूस, धरणं लावणार जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, असं नसतं ना. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना त्वरित मोका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पोटा, देशद्रोह सगळे कलम लावून अटक केलं पाहिजे, दाखवून द्या मुख्यमंत्री साहेब हे कायद्याचं राज्य आहे, बाबासाहेबांच्या संविधानाचं राज्य आहे, ही मागणी मी करत आहे. साहेब, लक्ष्मण हाकेंच्या बाबतीत काय सांगाल? त्यांनी SC/NT मधनं आरक्षण द्यायची एक वेगळीच मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते. आता लक्ष्मण हाकेंनी मला वाटलं होतं ओबीसी समाजाला ते जागृत करतात, परंतु त्यांना मंडल आयोग समजला का हा माझा प्रश्न आहे. मंडल आयोगाची स्थापना होईपर्यंत, स्थापना झाली 1979 साली आणि लागू झाली 1990, तोपर्यंत त्यांचे ओबीसी नेते स्वतःला समजतात, ओबीसी नेते म्हणतात ते, पण मी छगन भुजबळ साहेबांना ओबीसी नेते म्हणत नाही. कारण त्यांनी फक्त मंडल आयोगाचं स्वागत केलं. त्या या दरम्यान, मंडल आयोग दरम्यान, लागू करण्यादरम्यान आणि स्थापन करण्यादरम्यान कुठंच नव्हते, शिवसेनेत होते. ज्या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता, भाजपाने कमंडल यात्रा काढली, त्याच भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ आहेत. त्यांना प्रश्न नाही विचारत तुम्ही. लक्ष्मण हाके, आता तुम्ही म्हणताय हैदराबाद गॅझेटर जर मराठा समाजाला लागू केलं तर SC मध्ये नाभिक आणि धोबी समाजाला का, अहो काय बोलताय काय. बाबासाहेबांचे केस कापले नव्हते लक्ष्मण हाकेजी, माहिती का तुम्हाला? मी नाही म्हणत, बाबासाहेब म्हणाले होते. आणि त्या समाजाला आरक्षण मागताय, कसं मागताय तुम्ही? एक ध्यानात ठेवा, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आरक्षण व्यवस्था निर्माण केली, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे SC ला आणि ST समाजाला. का? ते SC समाज हा गावकुसाबाहेर राहिला, आदिवासी समाज हा जंगलात राहिला, निसर्गात राहिला. याला क्रायटेरिया ना, निकषात काहीतरी. तुम्ही कशी मागणी करताय? मी तुम्हाला सांगतो, कुणी पण SC समाजाच्या आरक्षणाला हात नख लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बाहेर सकत हात उपसून सांगतो. समाजावर बोलत असताना त्यांना मराठा समाजानं थांबवलं होतं, त्यांच्या गाडीवर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तर कसं बघता या त्यांच्या विधानांकडे? आता साधावर्तेंबद्दल बोलताना मला तर आता असं वाटतं डान्स करावा, हसावं, रडावं. कारण ते व्यक्ती तेच आहेत ना, ते फक्त बाबासाहेबांचं नाव घेतात. ते विचार बाबासाहेबांच्या विचाराचे नाहीत, ते नथुराम गोडसेच्या विचारात आहे, ते RSSच्या विचाराच्या, त्यांची कृती सगळी त्या विचाराची आहे. त्यांचा काही संबंध नाही बाबासाहेबांच्या विचाराशी. बाबासाहेबांचा विचार हा समानतेचा विचार आहे, सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा विचार आहे. साधावर्तेंना किंमत जर दिली तर लोकच मला एवढं समजतील. त्यामुळे मला वाटतं साधावर्तेंना किंमत देणंच चुकीचं आहे. साधावर्तेंविषयी किती बोलून जरी थकलं तरी ते माणूस थकेल, पण साधावर्ते थकणार नाही. पण साधावर्ते हा नथुराम गोडसेचा समर्थक आहे, त्याला त्या विचारावर काम करू द्या नथुराम गोडसेचा, आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करत राहणार, एवढंच सांगतो. पण तुम्ही ते 3 प्रश्न मला विचारलेत की गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके आणि साधावर्ते. परंतु माझं स्पष्ट मत आहे की गोपीचंद पडळकर हे आधुनिक औरंगजेब आहेत, हाके हे लक्ष्मण हाके आधुनिक अफजल खान आहेत, आणि साधावर्ते आधुनिक शाहिस्ते खान आहेत. त्यांना घेणं देणं नाही या राज्याचं. धर्मात जाती जातीत भांडणं लावा, राज्यावर फिरा आणि स्वतःला एस्टॅब्लिश करा नेते म्हणून, हे प्रकार ते तिघांचं चाललेलं आहे. आणि आम्ही तर रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांचा विचार पुढे नेणार, ह्या तिघांना मी सांगतो, आणि याच विचारावर राज्य चालणार, ह्या तिघांना सांगतो. आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज कोण असं वाटतं तुम्हाला? नाही, एक तर त्यांना उपमा दिली बरोबर आहे, परंतु शिवाजी महाराजांचं काम फार मोठं आहे, हे पहिले ध्यानात ठेवलं पाहिजे. या देशामध्ये नव्हतं जगामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराजांचं काम कुणी तुलना करू शकत नाही शिवाजी महाराजांची, कधीच नाही होऊ शकत. फार मोठं म्हणजे व्यक्तिमत्व शिवाजी महाराज, त्यांची कधीच होऊ शकत नाही. कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालतो, हे सांगतोय. हे त्या विचारावर चालत नाही, यांची कृती दिसत नाही, यांची कृती फार वेगळ्या आहेत, हे आमचं मत आहे स्पष्ट.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.